नमस्कार, जेव्स किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, कोबी घेतला, कोबी स्वच्छ करून खिसून घेतला, त्याच्यामध्ये मीठ टाकून मी जवळपास 10 ते 20 मिनिट ठेवून दिला। आता मी हे कोबीतलं थोडंसं पाणी काढून घेते। बघा, अशा पद्धतीने हे पाणी काढून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे मीठ टाकल्यानंतर पाणी निघतं, हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याचा थोडासा कडवटपणा नाहीसा होतो। बघा, अशा पद्धतीने हे पाणी काढून घेतलेलं आहे। बघा, हा आपला कोबी असा सुटसुटीत झालेला आहे। अशा पद्धतीने हे करून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं। आणि आता त्याच्यामध्ये मी हे कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं टाकून घेणार आहे। हे पूर्ण पेस्ट करता मी थोडे थोडे काप करून मी याच्यामध्ये घालून घेत आहे, कारण ही काप आपल्याला दाताखाली आले की छान लागतात, म्हणून अशा पद्धतीने मी हे घातलेलं आहे। आता जिरेची पूड घेतली, धने घेतले, मिऱ्याची पूड घेतली, तिखट, हळद, चिली फ्लेक्स, हे अशा पद्धतीने हे सगळं ड्राय इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे। आता हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं। बघा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेऊया। आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून जवळपास मी हे पीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि आता हे सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं। हे पूर्ण साहित्य व्यवस्थितरित्या एकत्रित करून घ्यायचं हे सगळं। तांदळाचं पीठ हे आपलं सगळ्या वस्तूला, सगळ्या पदार्थाला लागलं पाहिजे, अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। बघा, आपलं आता हे सगळं जवळपास मिक्स झालेलं आहे। असं हे मिक्स करून घेतलं। आता त्याच्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ टाकून पण मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी जवळपास 3 ते 4 चमचे बेसन टाकलेलं आहे। आता हे बेसन पण आपलं पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हे आपलं बेसन पण मिक्स झालेलं आहे। सगळ्या वस्तूमध्ये, सगळे इन्ग्रेडियंटमध्ये आपलं हे बेसन पण मिक्स करून घेतलं। आता आपण हे कोबीची टिक्की करत आहोत। आता हाताला तेल लावून घेतलं आणि आपण ह्या टिक्की हाताने करून घ्यायची। आता बघा, अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा त्याला। अशी ही टिक्की आपण करून घ्यायची। आता दुसरी एक करून दाखवते। जास्त जाड पण करायचं नाही, जास्त अशा, त्यामुळे तळल्यानंतर आपल्याला खुसखुशीत आपल्याला व्यवस्थितरित्या लागतील अशा पद्धतीने आकार देऊन आपण हे टिक्की करून घेतलेले आहेत। पहा, हे टिक्की करून घेतले। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं। आता त्याच्यामध्ये ह्या टिक्क्या मी घालून घेतलेल्या आहेत। गोल्डन कलर येईल अशा पद्धतीनं ह्या टिक्की मीडियम आचेवर आपण हे फ्राय करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपल्या टिक्क्या झालेल्या आहेत। बघा, हे आता मी काढून घेते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।